संकल्पना त्याच्याबरोबर काय केलंय याची जाणीव त्याला कधीच होणार नाही. आणि एक ना एक दिवस लोक आपल्यालाच बोलतात. बाबा मला हे सगळं पटतंय, पण अमोलला आता हे सगळं सांगण्याची रिस्क मला तरी नाही घ्यायची. अगं पण आप्या, अमोलला असं अंधारात का ठेवायचं तुम्हाला दोघांना? बापू, अमोल आत्ता कुठं परावते, उगाच असं काहीतरी कशाला त्याला सांगायचं, त्यामुळे तू जास्त विचार करत. हा पण मग ह्याच्यावर उपाय काय ना? उपाय म्हणजे कदम, मला वाटतंय की अमोलला पटल असं काहीतरी खोटं सांगावं संकल्पाबद्दल. खोटं? हा, म्हणजे अगदीच खोटं नाही, पण सगळंच खरं पण नाही. त्यामुळे काय होईल, तो संकल्पाबद्दल विचार करणं बंद कर. आणि आत्ता आपल्याला तेच पाहिजे. हे बघा कदम बापू, आपे मला अमोलबद्दल रिस्क नाही घ्यायची अजिबात. नाही, मला पण नकोय ही रिस्क. अर्जुन, तू जसं म्हणतोयस ना तसंच करूया आपण. अर्जुन, तुम्ही दोघांनी चांगला विचार केलाय. मला काय म्हणायचंय, हे अमोलच्या बाबतीत आहे म्हणून आम्हाला दोघांना पण काळजी वाटते, एवढंच. मामा, कसली भारी ऑफिस आहे रे. भारी आहे ना? अमोल, यासाठी दीदीने एवढा अभ्यास केला होता बघ. यासाठी नाही रे दीपे मामा, मला लोकांसाठी काहीतरी करायचं होतं, यासाठी तिने केले. तू ऐकलं नाही? बघा, जे छोटे सरकारांच्या लक्षात आलं ना ते तुम्हाला अजून कळालं नाही. म्हणजे अहो बरोबर आहे तुमचं, पण मला असं म्हणायचं होतं, अभ्यास केल्याशिवाय एवढं मोठं ऑफिस नसतं कोणाच्या नशिबात. करेक्ट दीपे मामा. हाय अमोल. हाय अरे मावशी. काय मिस्टर अमोल राव, कसा वाटला आमचा कार्यक्रम? एकच नंबर गायतो रे मामा. पण तुम्ही माझा सत्कार केला त्याबद्दल थँक्यू. वेलकम. अमोल बाळा, आता कसलंच टेन्शन घ्यायचं नाही हा. रोज स्कूलला जायचं आणि खूप अभ्यास करायचा. हो, पण त्याआधी अमोल सगळ्यांना घरी बोलवणार आहे आणि त्याला बरं होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली ना त्या सगळ्यांना थँक्यू म्हणणार आहे. आणि यासाठी आम्ही पार्टी ठेवली या ठिकाणी. हो, आणि सगळं आम्हीच ठरवणार आहोत. सगळे येणार ना? हो हो, आम्ही तर येणारच. अरे मावशी, हा? तू पण येणार आहेस ना? अरे अमोल, ती पण येणार आहे. हो ना आर्या? हो, येईन. चला तर मग छोटे सरकार, आपल्याला अजून पूर्ण ऑफिस पाहायचंय. चला. म्हणजे घरी जाताना आपल्याला आईस्क्रीम पण खायचंय बरं का? हा, पण आधी मग गायतो मामा कोण? असंच ना स्वतःला समजवता आलं पाहिजे. आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपण हे करूच शकत नाही, पण तीच वेळ असते जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवायचा असतो. मा, किती भारी बोलतेस तू. अमोल, अरे दीदीनं पहिल्यापासून स्वतःवर विश्वास ठेवलाय बघ, म्हणून तर आज ती कलेक्टर आहे. हा, तर ठरलं तर मग या वर्षी आपण सगळ्यांनी सेल्फ मोटिवेटेड राहायचं, अजिबात हार मानायची नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे ठरवलंय ना ते करूनच दाखवायचं. काय छोटे सरकार? यस मामा. येस. गरमागरम चहा तयार आहे, पटकन चहा पिऊन घ्या. अरे वा रुपाली, आज वेळे आधी. हो, उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे ना, त्यामुळे मी ठरवलंय सगळ्या गोष्टी वेळेत करायच्या आता. चांगलं आहे की. विना काका, म्हणजे पुढच्या वर्षी सगळ्या गोष्टी आपल्याला वेळेत मिळणार तर. तर जसं काही आजपर्यंत तुम्हाला मी वेळेत काही दिलंच नाही ना, तुम्ही ना मनाला येईल ते बोलताय. प्या चहा प्या. विना काका, या बायकांचं ना मला काही समजतच नाही. आता स्वतःच म्हणाली ना वेळेत देणार सगळं म्हणून, स्वतःच चिडली. एक मिनिट स्वप्नील सर, हा? आम्ही इथेच होता. हा, प्या चहा प्या सगळे. बरं बरं, मी काय म्हणते, आज आपण सगळेच कामावून जरा लवकर घरी येऊया. दीदी अगं, उद्यापासून नवीन वर्ष चालू होते. मी तर आज वर्क फ्रॉम होम घेतलंय, त्यामुळे उद्यापासून सलग 2 दिवस सुट्ट्या. पण आम्हाला काही शक्य नाही बाबा ते. मला जायचंय बंदोबस्ताला. बंदोबस्ता? अरे बाळा, हे 30+ म्हणलं ना की तरुण पोरं गाड्यांवर फिरणार, धिंगाणा घालणार. आम्हाला त्यांना अडवून सांगायला लागतं नवीन वर्षाचं सेलिब्रेशन असं नाही, असं करा म्हणून. बाबा, आज सगळे खूप मजा करतात आणि तुम्ही त्या दिवशी खूप काम करता रे. अरे बाळा, ज्या दिवशी आम्ही ही वर्दी अंगावर चढवतो ना त्याच दिवशी शपथ घेतो
ही मौज मजा मस्ती आहे ना आमच्यासाठी नाही. हे सगळं तुम्ही करायचं, आम्ही तुमच्या रक्षणासाठी. महाराष्ट्र पोलीस. तू नाही तर काय मजाच नाही रे बाबा सेलिब्रेशन. नाहीतर काय राजा, तू नसल्यावर अमोलला डोक्यावर घेऊन नाचणार कोण? बरोबर अमोलला खेळवणार कोण? बरोबर आम्हाला आंबट तिखट खाण्यापासून अडवणार कोण? बरोबर. सेलिब्रेशन मध्ये तुझ्यासोबत तुझा शेंशाच नसेल तर चालेल का तुला? बिलकुल नाही. मोमा दिप्या मामा सेलिब्रेशन कॅन्सल. हा कॅन्सल कॅन्सल. अरे काय लावलंय काय तुम्ही? अहो अर्जुन दादा, मी सकाळपासून तयारीला लागले हो. मी तर घरनं काम करणार होतो, गेलो असतो कामाला बरं झालं असतं राव. आणि मी पण आजची लेक्चर्स कंडक्ट करायला पाहिजे होती. तुम्ही सगळेजण लय हुशार आहे बरं का. मोठी मा मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. अरे अमोल, काय रे बाळा? काय रे बाळा, काय महत्वाचं सांगायचं तुला? मोठे बाबा उद्या न्यू इयर आहे ना, मग तुम्ही काय ठरवलंय का? न्यू इयरचं असं काही खास नाही. मला माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना चांगला नागरिक बनवायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या वर्षात एका तरी विद्यार्थ्याला अपर्णासारखं कलेक्टर होताना पाहायचं मला. वा मोठे बाबा. आणि मोठी मा तू? मी नवीन वर्षी माझ्या अमोलची खूप काळजी घेणार आहे. मोठी मा तू काळजी घेशील याची मला माहिती आहे, पण अजून काहीतरी हवंय मला. यापेक्षा वेगळं मला नाही रे काही ठरवतायत बाळा. असं कसं मोठी मा? तुला आठवतं तुम्ही मला वचन दिलेलं? अमोल, अरे मोठे बाबा तुम्ही यावर्षी माझ्यासाठी भाव आणणार आहात. आम्ही तो विषय विसरूनच गेलो होतो बघ. हो, आणि आता कशाला हवंय रे दत्तक मूल? आम्हाला तुझ्यासारखा गोड मुलगा आहे, मग कशाला पाहिजे? मोठी मा मी आहेच, पण तुम्ही मला दिलेलं प्रॉमिस मोडणार का? अमोल, अरे ही खूप मोठी जबाबदारी असते. आणि कसं आहे माहिती का, जबाबदारी घेणं सोपं असतं, पार पाडणं कठीण. आम्हाला थोडा विचार करावा लागेल ना. हा, मग तुम्ही वेळ का लावताय? लवकर विचार करा. आणि यावर्षी आपल्या घरात लहान मुलगा आलाच पाहिजे. बर ठीक आहे, आम्ही विचार करू. खुश? ये मोठी मा, मोठे बाबा, तुम्ही लवकर विचार करा, मी आलोच.